बीड जिल्ह्यातल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली। मात्र कराडला कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी त्याला मोक्का लावणं गरजेचं आहे। संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। खंडणी प्रकरणात कराडला मोक्का लागू शकतो का, पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। वाल्मिक कराडनं 31 डिसेंबरला पुण्यात आत्मसमर्पण केलं। वाल्मिक कराडवर पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या अबादा एनर्जी कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। वाल्मिक कराडनं आरोपी विष्णू चाटेच्या मार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला। विष्णू चाटे अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराडला भेटण्यासाठी गेला होता असा आरोप आहे। वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचा तपास सुरू आहे। मात्र कठोर कारवाईसाठी अनेक पुराव्यांच्या साखळ्या जोडणं आवश्यक आहे। मोक्का लावण्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे ते आपण समजून घेऊया। हप्ता वसुली, खंडणीसाठी अपहरण, सुपारी देणं, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची 2 किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते। टोळीतील एकट्या गुन्हेगारानं किंवा टोळीतल्या अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो। तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात 2 गुन्ह्यात आरोपपत्र सादर केलेलं असणं बंधनकारक आहे। गुन्हेगारांवर मोक्का लावल्यास काय कारवाई होते त्याविषयी माहिती जाणून घेऊया। मोक्का लावल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही। किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा दिली जाते। किमान दंड हा 5 लाखांपर्यंतचा असतो। तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद कायद्यात आहे। संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल तर मोक्काची तरतूद असल्यानं या प्रकरणात कारवाई होईल असा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। सगळे ह्या 6 महिन्यातले FIR दिलेत, त्यातूनच ही हत्या झालेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ऑफिशियली दिले, जे पेपर आहेत FIR आहेत जे, आणि जे ह्या गुन्ह्यामध्ये जे बाकीचे आरोपी सापडतात त्याच्यामुळे हा मोक्का लागणारच आहे 100%। संघटित गुन्हेगारी असल्याचे असे काय पुरावे आहे की ज्यातून मोक्का लागतो? त्याच्यामध्ये अजून बाकीचे पण आरोपी त्यांनी अटक केलेत ना, त्याच्यामुळे अजून तपासामध्ये भरपूर आरोपी आहेत आणि त्यांना जेरबंद करून मोक्का 100% लागणार। CIDच्या तपासात त्यांच्या हाती कोणते पुरावे लागतात आणि ते पुरावे कोर्टात टिकतात की नाही यावर वाल्मिक कराडसह इतर गुन्हेगारांवर मोक्का लागेल की नाही हे स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।